नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण सायमन कमिशन असेल आणि नेहरू रिपोर्ट असेल. सायमन कमिशनला नेहरू रिपोर्ट जो आहे त्या स्वरूपाचा सपोर्ट दिलेला आहे. सायमन कमिशनची स्थापना का झालेली आहे बघा. प्रश्न सायमन कमिशनवर आज कशा प्रकारचे आलेले आहेत आजपर्यंत. याच्या अगोदर आपण स्वराज पार्टी असेल, स्वराज पार्टीची कामगिरी असेल हे आपण बघितले आहे. त्यांचे 1923 चे इलेक्शन्स असतील किंवा मग 1926 च्या इलेक्शन मध्ये त्यांचं कशा प्रकारे त्यांनी काय कायदेमंडळामध्ये धैर्यपूर्ण कार्य केलेले आहे त्याबद्दल आपण बघितलेलं आहे. आता आपण सायमन कमिशन, मग काय रिक्रूट करण्यात आलेले आहे सायमन कमिशन, आणि त्यानंतर नेहरू रिपोर्ट जो आहे, नेहरू अहवाल जो आहे, तो नेहरू अहवाल काय आहे, काय म्हणतोय नेहरू अहवाल, नेहरू अहवाल का स्थापन करण्यात आलाय, त्यामध्ये कुठल्या तरतुदी होत्या हे बघायचंय. त्याच्यावर मग काय मुस्लिम लीगच्या काय प्रतिक्रिया होत्या, काँग्रेसच्या प्रतिक्रिया काय होत्या हे आपल्याला बघायचंय. त्यानंतर काय जिनाचे 14 मुद्दे जे आहेत, जिनाचे 14 मुद्दे काय नेमके आहेत या लेक्चर मध्ये आपल्याला बघायचंय. त्यानंतर काय की काँग्रेसची प्रतिक्रिया नेमकी काय आली नेहरू रिपोर्टवर. नेहरू रिपोर्टवर काय मोतीलाल नेहरू गांधीजींना साम्राज्याच्या स्वराज्याची मागणी केली. पंडित नेहरू सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. पण यांच्यामध्ये जसं 2 वर्षाच्या कालावधीसाठी कालावधी 2 वर्षाची साम्राज्यांतर्गत स्वराज्यासाठी, पण नंतर मग दोघांमध्ये समझोता झाला आणि 1 वर्षाचं टायमिंग देण्यात आलं. आणि त्यानंतर शेवटी 29 डिसेंबर 1929 ला लाहोर अधिवेशन भरलं आणि लाहोर अधिवेशनामध्ये काय संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडलाय. आणि त्याच अधिवेशनामध्ये आरटीसीज वर काय बंधनं आणली, आरटीसीज वर बहिष्कार घातला आणि सविनय कायदेभंगाचा ठराव देखील मांडण्यात आलाय. आणि त्यानंतर मात्र सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. पण त्याच्या अगोदर हे सायमन कमिशन असेल किंवा नेहरू रिपोर्ट असेल हे बघणं अगत्याचं आहे, हे महत्वाचं आहे. तर बघा काय आहे सायमन कमिशन आणि सायमन कमिशनवर आजपर्यंत कशी प्रश्न विचारलीत हे महत्वाचं आहे. तर बघा पहिलं मी प्रश्न सांगतो की नेमकी कशी प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत आणि विचारण्यात जोगे आहेत. पहिले सुरुवातीला प्रश्न कसे आलेले आहेत. पण सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकण्यात आलाय, भारतामध्ये काँग्रेसनं का बहिष्कार टाकलाय किंवा भारतात बहिष्कार का टाकलाय. तर सायमन कमिशन मध्ये 7 सदस्य होते. किती? 7 सदस्य. 7च्या 7 सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. 7च्या 7 काय होते? ब्रिटिश होते. म्हणून सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलाय. मग सायमन कमिशनची स्थापना 8 नोव्हेंबर 1927 ला झाली, पण अहवाल 27 मे 1930 ला सायमन कमिशनने अहवाल दिलाय. मग सायमन कमिशनवर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया काय आहेत याच्यावरही प्रश्न विचारलाय. सायमन कमिशननं, काँग्रेसनं काय सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलाय, मुस्लिम लीगनं, हिंदू महासभेनंही, लिबरेशन पार्टीनेही काँग्रेस निर्णयाला पाठिंबा दिलाय. म्हणजे मुस्लिम लीग असेल, लिबरेशन पार्टी असेल, हिंदू महासभे असेल, काँग्रेस असेल, यांनी काय सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलाय. पण सायमन कमिशनला पाठिंबा मात्र युनियन पार्टी जी पंजाब मधली आहे, जस्टिस पार्टी जी तमिळनाडू मधली आहे, आणि जाधव असतील किंवा जवळकर असतील या ब्राह्मणत्व चळवळीवाले देखील काय केलेत की सायमन कमिशनला पाठिंबा दिला आहे. मग सायमन कमिशनला कोणी पाठिंबा दिला याच्यावरही प्रश्न विचारण्यात आला. पहिलं फर्स्ट ऑफ ऑल जास्तीत जास्त प्रश्न कशावर आहेत की सायमन कमिशनचे सदस्य 7च्या 7 ब्रिटिश होते, म्हणून सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलाय. सायमन कमिशनवर का बहिष्कार टाकण्यात आलाय याच्यावर मात्र आजपर्यंत जवळजवळ 5 ते 6 प्रश्न, युपीएससी असो एमपीएससी असो, मॅक्सिमम प्रश्न सायमन कमिशनच्या त्याच याच्यावर विचारण्यात आलेले आहेत. बघा सायमन कमिशनमध्ये तरतुदी काय होत्या या तरतुदीवरही प्रश्न विचारलाय. तर सायमन कमिशनमध्ये आरटीसीज जाहीर केले सायमन कमिशननंच. यात साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा उल्लेख नव्हता. काय साम्राज्यांतर्गत स्वराज्याचाही उल्लेख नव्हता. म्हणजे काय नुसतं साम्राज्यांतर्गत स्वराज्याचा उल्लेख नव्हता म्हणजे पूर्ण स्वराज्याचा होता का? नाही, म्हणजे केवळ असं म्हणायचं इथं, केवळ यात केवळ साम्राज्यांतर्गत स्वराज्याचाही उल्लेख नव्हता, म्हणजे कसलाचाही उल्लेख नव्हता. त्यानंतर प्रांतिक स्वायत्ता या सायमन कमिशन मध्ये होती. त्यानंतर डायरची, केंद्रात असो प्रांतात असो, डायरची मात्र काय द्विशासन व्यवस्था यांनी रद्द केली होती. सिंध आणि ओरिसा हे स्वतंत्र प्रांत बनवावे, कायदेमंडळात प्रतिनिधित्वाची संख्या वाढवावी आणि काय
मतदारांची संख्या 10 ते 15% वाढवावी हे काय, आणि उच्च न्यायालयाचं भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावीत उच्च न्यायालय ही जी महत्वाची सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती चालूच ठेवावी ही तरतुदी मात्र सायमन कमिशनने केल्यात. या तरतुदीवरही प्रश्न आलेले काय, या फेडरल गव्हर्नमेंट असावं केंद्र स्तरावर, त्यानंतर काय प्रांतिक स्वायत्ता असेल, डायरची असेल, याच्यावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. पण सायमन कमिशनच्या तरतुदीवर आणि सदस्य असतील मग कशासाठी स्थापन केले त्यावरही एक प्रश्न आलाय. मग याच्यावरही प्रश्न आलाय, याच्यावर अनेक प्रश्न आलेत, ते वेगळा प्रश्न. म्हणजे सायमन कमिशन कशासाठी स्थापन केलं होतं, सायमन कमिशन हे मात्र कायसाठी स्थापन केलं होतं सायमन कमिशन, तर 1919च्या कायद्यानं केलेल्या सुधारणांची मूल्यमापन करण्यासाठी. म्हणजे 1919च्या कायद्यानं ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या सुधारणा कितपत योग्य होत्या यासाठी त्या 1919च्या कायद्यातच होतं की काय करायचं, एक वैधानिक आयोग स्थापन करायचा 10 वर्षानंतर. पण 1919च्या 10 वर्ष म्हणजे 1929ला स्थापन करायला पाहिजे होतं, पण 2 वर्ष अगोदरच या कमिशनची स्थापना करण्यात आली. मग कशासाठी, तर 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करण्यासाठी या सायमन कमिशनची स्थापना करण्यात आली होती. मग याच्यावरही प्रश्न आलेले. मी पहिलं प्रश्न कसे आले ते सांगतोय आणि प्रतिक्रिया काय याच्यावरही प्रश्न आलता. एकही भारतीय नव्हता म्हणून याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला सायमन कमिशन. मग याच्या तरतुदीवरही प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इकडे लक्षात घ्या, नेहरू रिपोर्टवर कशावर प्रश्न विचारला आतापर्यंत, नेहरू रिपोर्टवर मात्र त्याचे सदस्य काय याच्या सदस्यावर किंवा याच्यावर प्रश्न विचारले नाही, पण याच्या तरतुदीवर मात्र अहवालावर त्याच्या मात्र तरतुदीवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सायमन कमिशन म्हणजे नेहरू रिपोर्टचा कुणाच्या प्रतिक्रियेनुसार हे स्थापन करण्यात आले हे महत्वाचं आहे. भारत मंत्री बर्कनहेड हे मात्र याच्यावर मात्र प्रश्न आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, याचे अध्यक्ष नेहरू रिपोर्टचे कोण होते, मोतीलाल नेहरू असतील. याच्यामधले महत्त्वाच्या तरतुदी आहेत. मी याच्यामध्ये तुम्हाला 2 तरतुदी महत्त्वाच्या दिल्या नाहीत बघा, मी तुम्हाला सांगतोय कुठल्या. काय 19 मूलभूत हक्कांची यादी याच्यामध्ये दिली होती आणि प्रांतांची जी रचना आहे, भाषिक आधारावर प्रांताची रचना, ती नेहरू रिपोर्टनुसारच आहे मित्रांनो. याच्यावरही प्रश्न आलेले आहे. महत्त्वाचं आहे, होम रूल चळवळीमध्ये काय केलं आहे, प्रांताची रचना काय भाषिक आधारावर व्हावी, नेहरू रिपोर्टमध्ये सांगितलं आहे. त्यात 1905च्या वंगभंग चळवळीमध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, या सगळ्या चळवळीमध्ये भाषिक आधारावर जे पुनर्रचना आहे त्याचा मात्र याच्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. याच्यावरही प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्यानंतर नेहरू रिपोर्टला ज्या प्रतिक्रिया आहेत, नेहरूला प्रतिक्रिया नाही, नेहरू रिपोर्टला प्रतिक्रिया, मी लिहिलंय शॉर्टकट, तर तुम्ही मला नेहरूला प्रतिक्रिया म्हणजे काय भानगड आहे सर, म्हणजे नेहरू रिपोर्टला प्रतिक्रिया. ओके, मग या नेहरू अहवालाला प्रतिक्रिया ज्या मिळाल्या त्याच्यावरही प्रश्न विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. याच्यावर विचारलंय बघा, गांधीजीला 1 वर्षात का 2 वर्षात, याच्यातही विचारलंय. या अधिवेशनावर तर खूपदा प्रश्न विचारले. कधी, याच्यावर लाहोरचे अधिवेशन जे आहे ते खूप गाजलेलं अधिवेशन आहे. लाहोर अधिवेशनाचं अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू जे आहेत, त्याच्यावरही प्रश्न विचारले. त्यानंतर जिनाची 14 मुद्दे, त्यात काय नव्हतं काय होतं याच्यावरही प्रश्न विचारण्यात आले आजपर्यंत. तर अनेक प्रश्न या बाबीवर विचारण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्वाचं आहे, मग यांनी मुस्लिम लीगनं का फेटाळलाय, त्याचा नेमका मुद्दा महत्वाचा काय होता याच्यावरही प्रश्न आलेला आहे. महत्वाचं आहे, जे मी तुम्हाला इथं महत्वाचं आहे ते महत्वाचं सांगतोय, म्हणजे बाकीचं महत्वाचं नाही का. आजपर्यंत आली प्रश्न, पण बाकी गोष्टीवर पण येऊ शकतात ना, म्हणून सर्वच बाबी इथं देण्याचा प्रयत्न मी मित्रांनो करत आहे. लक्षात, पहिले 2 मिनिटं 3 मिनिटं 5 मिनिटं मी कशावर घालवतोय की प्रश्न नेमकी कशी आलेले आहेत, मग आता आपला कशावर भर देणं गरजेचं आहे मी ते देतोय. आता बघा काय की सायमन कमिशन कधी स्थापन झालेले, 8 नोव्हेंबर 1927ला स्थापन झालेले. 8 नोव्हेंबर 1927ला. कशासाठी सायमन कमिशन स्थापन झालं, कशासाठी स्थापन झालं सायमन कमिशन. सायमन कमिशनला काय नाव होतं, सायमन कमिशनचं वैधानिक आयोग म्हणून स्थापन झालंय. काय, एक वैधानिक आयोग म्हणून स्थापन झालेलं आहे. कशासाठी स्थापन झालंय, 1919च्या कायद्यामध्ये ज्या सुधारणा करण्यात आल्या त्याचं मूल्यमापन करण्यासाठी व नवीन सुधारणा देण्यासाठी ह्या सायमन कमिशनची स्थापना झाली आहे. आणि या 1919च्या कायद्यात दिलं तर मित्रांनो काय की आम्ही दर 10 वर्षांनी काय करू, सुधारणांचं मूल्यमापन करण्यासाठी एक वेगळं आयोग स्थापन करू, म्हणून हे सायमन कमिशन स्थापन करण्यात आलं. पण 10 वर्षाच्या अगोदर स्थापन करण्यात आलं.
मग कशासाठी स्थापना झाली तर 1919च्या कायद्यानं केलेल्या सुधारणांचं मूल्यमापन करण्यासाठी या सायमन कमिशनची स्थापना झाली. पुन्हा पुन्हा जोर देतोय, 1919च्या कायद्याने केलेल्या सुधारणांचं मूल्यमापन करण्यासाठी दर 10 वर्षांनी एक आयोग स्थापन केलं जाईल असं या 1919च्या कायद्यामध्ये तरतूद होती मित्रांनो. त्यानुसार या वैधानिक आयोगाची स्थापना काय करण्यात आली, 8 नोव्हेंबर 1927ला करण्यात आली. मग काम काय, 1919च्या कायद्यानुसार 1919च्या कायद्यानुसार ज्या सुधारणा करण्यात आल्या त्याचं मूल्यमापन आणि नवीन सुधारणा काय करता येतील यासाठी हे आयोग स्थापन करण्यात आले. हे सायमन कमिशन जे आहे, सायमन आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आले. याच्यामध्ये सदस्य किती होते, 7 सदस्य होते. या 7 सदस्यापैकी एक सदस्य कोण होता, क्लेमेंट ॲटली. आता क्लेमेंट ॲटली म्हणजे कोण होता, जो पंतप्रधान झाल्यानंतर जो ब्रिटिश पार्लमेंटचा युकेचा जो पंतप्रधान झालाय तो क्लेमेंट ॲटली जो आहे तो देखील याच्यामध्ये सदस्य होता. तर 7 सदस्य होते, 7च्या 7 ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. म्हणजे काय, तिथल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे मेंबर्स होते, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते. किती, 7च्या 7. मग 7च्या 7 ब्रिटिश असल्या कारणानं एकही भारतीय नाही. हे 1919च्या कायद्याचं मूल्यमापन करायचंय, भारतामध्ये नवीन सुधारणा द्यायच्या आहेत आणि एकही भारतीय नाही. मग काय सुधारणा देणार आहे. त्यामुळं भारतातल्या प्रत्येकाने जवळजवळ मुस्लिम लीग असो, काँग्रेस असो, लिबरेशन पार्टी असो या किंवा हिंदू महासभा असो, या सगळ्यांनी याच्यावर बहिष्कार टाकलाय. पण काही लोकांनी पाठिंबा पण दिला आहे. ओके, म्हणून 7च्या 7 सदस्य असल्या कारणानं मग बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलाय, सायमन कमिशनवर बहिष्कार का टाकण्यात आलाय. तर सायमन कमिशनवर बहिष्कार यामुळे टाकण्यात आलाय, या सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते, 7च्या 7 काय होते, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य होते, त्यात एकही भारतीय नव्हता. म्हणून सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलाय. कळालं. तर त्यानंतर बघा याच्यावर प्रतिक्रिया, सायमन कमिशनवर प्रतिक्रिया कशा आलेल्या आहेत, कुणाकुणाच्या प्रतिक्रिया कशा आलेल्या आहेत बघा. मग काय बहिष्काराचा ठराव कुणी कुणी मांडलेला आहे सायमन कमिशनच्या अहवालावर किंवा सायमन कमिशनवर. अहवाल कधी दिलाय सायमन कमिशन, 27 मे 1930ला. 27 मे 1930ला याच्यावर काय अहवाल दिलाय. तर मग याच्यावर प्रतिक्रिया काय आल्या आहेत बघा. काँग्रेसचं म्हणणं काय होतं सायमन कमिशन बद्दल, किंवा मुस्लिम लीगचं, लिबरेशन पार्टीचं, हिंदू महासभेचं काय म्हणणं होतं सायमन कमिशन बद्दल, आणि बाकी इतरांचं काय होतं. मग काय कुणी कुणी बहिष्काराचा ठराव टाकलाय सायमन कमिशनवर बघा. काँग्रेसनं सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलाय. सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव डिसेंबर 1927ला मद्रास या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरलं. कुठं, मद्रास या ठिकाणी. 1927ला मद्रास या ठिकाणी अधिवेशन भरलं. अधिवेशनाचे अध्यक्ष होते एम ए अन्सारी. अन्सारीच्या अध्यक्षतेखाली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनामध्ये डिसेंबर 1927ला कोणत्या अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आलाय, कोण होता अध्यक्ष त्यावेळेस, एम ए अन्सारी. कुठलं अधिवेशन होतं, मद्रास या ठिकाणी डिसेंबर 1927 मध्ये जे अधिवेशन भरलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते एम ए अन्सारी. या अधिवेशनामध्ये, वार्षिक अधिवेशनामध्ये सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पारित करण्यात आला. हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर मुस्लिम लीग असेल किंवा मग लिबरेशन पार्टी असेल किंवा हिंदू महासभा असेल यांनीही काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. म्हणजे काँग्रेसच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला म्हणजे काय, यांनीही सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला. मग सायमन कमिशनवर बहिष्कार कुणी टाकलाय, काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल, लिबरेशन पार्टी असेल, हिंदू महासभा असेल, यांनी काय केले, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलाय. मग आता सायमन कमिशनला पाठिंबा कुणी दिलाय तर युनियनिस्ट पार्टी असेल पंजाब मधली, त्यानंतर जस्टिस पार्टी असेल तमिळनाडू मधील, किंवा जाधव असतील व जवळकर असतील, हे ब्राह्मणोत्तर चळवळीवाले जे महाराष्ट्रामधले होते यांनीही काय केले, सायमन कमिशनला पाठिंबा दिलाय. सायमन कमिशनला पाठिंबा कोणी दिलाय, युनियनिस्ट पार्टी, जस्टिस पार्टी आणि जाधव असतील, जवळकर असतील, ही काय ब्राह्मणोत्तर चळवळीवाले देखील काय या सायमन कमिशनला पाठिंबा दिले. सायमन कमिशनला कधी विरोध करण्यात आला बघा. पुणे आणि मुंबई, म्हणजे मुंबईमध्ये सायमन कमिशन उतरलं. सायमन कमिशनचे 7 सदस्य मुंबईमध्ये उतरल्यानंतर मात्र यांना काळे झेंडे दाखवून पुणे मुंबई हायवेवर हे दाखवण्यात आले बघा.
3 फेब्रुवारी 1928ला सायमन कमिशन मुंबईत उतरले तेव्हा मुंबई ते पुणे रस्त्यावर काळे झेंडे दाखवण्यात आले. आता मी हायवे म्हणलं की पोरगं म्हणते मला तेव्हा हायवे होतं का सर? नव्हतं बेटा. बघा, सायमन कमिशनला विरोध 3 फेब्रुवारी 1928ला सायमन कमिशन मुंबईत उतरलं तेव्हा मुंबई ते पुणे रस्त्यावर काळे झेंडे दाखवण्यात आले. सायमन गो बॅक, सायमन गो बॅक असं म्हणण्यात आलं. याची नारे देण्यात आले. काय? सायमन गो बॅक, तुम्ही निघून जा रे बाबा. तुम्ही जे ब्रिटिश लोक 7 जण आलेत ना, ते काय आम्हाला गरज नाही यांचे, जा तुम्ही निघून. सायमन गो बॅक, गो बॅकची नारे देऊ लागले. लक्षात. त्यानंतर याचा अहवाल 27 मे 1930ला आला मित्रांनो. 27 मे 1930. तोपर्यंत आपलं 1929ला डिसेंबर 1929ला काय झालं? संपूर्ण स्वराज्याचा ठराव पारित करण्यात आला. आता काय काँग्रेस ऐकणार नव्हती. सायमन कमिशन मध्ये साधं साम्राज्य अंतर्गत स्वराज्याचाही उल्लेख नव्हता. मग या तरतुदी कशा स्वीकारतील? बरोबर. त्याच्या अगोदरच काँग्रेसनं काय केलं? 1929ला ठरवलं की लाहोर या ठिकाणी जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर मधल्या रावी नदीकाठी अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये ठरल्या 4 गोष्टी ठरल्या. काय ठरलं? की संपूर्ण स्वराज्याचा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला. आरटीसी जे आहेत राऊंड टेबल कॉन्फरन्स याच्यावर बहिष्काराचा ठराव असेल किंवा काँग्रेस वर्किंग कमिटीकडे सविनय कायदेभंगाचं चळवळ सुरू करण्याचा अधिकार असेल किंवा मग 30 जानेवारी 1930 हा फर्स्ट इंडिपेंडन्स डे, पहिला स्वातंत्र्याचा दिवस साजरा करण्याचा असेल ठराव या पारित करण्यात आलाय या लाहोर अधिवेशनामध्ये. या 27 मे 1930ला अहवाल आला. हे लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला विचारतील सायमन कमिशनचा अहवाल वेगळा आणि काय? सायमन कमिशनचा अहवाल वेगळा आणि सायमन कमिशन स्थापना वेगळी. सायमन कमिशनची स्थापना 8 नोव्हेंबर 1927ला आणि 27 मे 1930ला काय? सायमन कमिशनचा अहवाल. आणि सायमन कमिशनचा अहवाल येण्याच्या अगोदर नेहरू रिपोर्ट झाला. नेहरू रिपोर्टही झाला. जिनाची काय त्यानंतर लाहोरचं काय हे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठरावही मांडण्यात आला लाहोरचा. हे अत्यंत महत्वाचं आहे. हे लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. म्हणून हे अहवाल 27 मे 1930 ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ओके. तर याच्यातल्या तरतुदी काय होत्या सायमन कमिशन मधल्या? आरटीसीज जाहीर करण्यात आली. आरटीसीज म्हणजे काय? राऊंड टेबल कॉन्फरन्स होतील हे जाहीर करण्यात आलं. काय? आरटीसीज होणार आहेत हे जाहीर करण्यात आलं. त्यानंतर यात केवळ साम्राज्याचा स्वराज्याचाही उल्लेख नव्हता म्हणतंय. केवळ होता म्हणून म्हणसाल, नव्हता म्हणजे साम्राज्यांतर्गत स्वराज्याचाही उल्लेख नव्हता. स्वातंत्र्य तर लांब राहिलं, पूर्ण स्वातंत्र्याचा तर लांब राहिला उल्लेख. केवळ साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे वसाहतीचं स्वराज्य देखील काय इथं याच्यामध्ये वसाहतीचं स्वराज्याचाही उल्लेख, साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे वसाहतीचं स्वराज्य देखील देण्याचा उल्लेख सायमन कमिशन मध्ये नव्हता. त्यानंतर केंद्र स्तरावर फेडरल गव्हर्नमेंट म्हणजे संघराज्यीय शासन व्यवस्था असावी अशी शिफारस. मग काय? सायमन कमिशनच्या शिफारसी आहेत. या शिफारसीवर प्रश्न एकदा विचारतात मित्रांनो. म्हणून लक्षात ठेवा काय तरतुदी आहेत. काय? पहिला आरटीसी ज्याच्यानुसार जाहीर करण्यात आल्या सायमन कमिशन नुसार. त्यानंतर यात केवळ साम्राज्यांतर्गत स्वराज्याचाही उल्लेख करण्यात आला. त्यानंतर काय? केंद्र स्तरावर फेडरल गव्हर्नमेंट असावं, संघराज्यीय शासन व्यवस्था असावी. फेडरल म्हणजे काय? केंद्र आणि राज्यामध्ये अधिकाराची विभागणी आली. म्हणून लक्षात घ्या काय केंद्र स्तरावर फेडरल गव्हर्नमेंट असावं आणि प्रांतिक स्वायत्ता असावी. प्रांतिक स्वायत्ता म्हणजे काय मी तुम्हाला सांगितले. कशामध्ये सांगितले? 1935च्या कायद्यामध्ये प्रांतिक स्वायत्ता होती आणि 1 एप्रिल 1937ला प्रांतिक स्वायत्ता लागू झाली. 37 ते 39 प्रांतिक स्वायत्ता होती. हे तुम्हाला मी 1935च्या कायद्यात सांगितले मित्रांनो. आणि प्रांतिक स्वायत्ता म्हणजे काय ते पण सांगितले. रिपिटेशन्स करत नाही. ओके. बघा प्रांतिक स्वायत्ताचा उल्लेखही सायमन कमिशन मध्ये होता. मग काय? डायरची जी आहे द्विशासन व्यवस्था, द्विसभागृह वेगळं. द्विसभागृह म्हणजे 2 सभागृह. केंद्र पातळीवर कनिष्ठ सभागृह, वरिष्ठ सभागृह जसं असतंय लोकसभा राज्यसभा, तसंच 2 सभागृह सांगितले का? बाय कॅम्ब्रल सिस्टीम सांगितली का नाही डायरची.
केंद्रामधली डायरची असेल, राज्यामधली डायरची म्हणजे द्विशासन व्यवस्था, सोपीव खाती आणि राखीव खाती ही व्यवस्था रद्द करण्यात आली. प्रांतामध्ये द्विशासन व्यवस्था जी आहे ती द्विशासन व्यवस्था प्रांतातली आणि केंद्रातली रद्द करावी, रद्द व्हावी असू नये असं सायमन कमिशनमध्ये तरतूद होती. त्यानंतर सिंध व ओरिसा जो आहे, सिंध आणि ओरिसा हे स्वतंत्र प्रांत बनवावे. काय? सिंध व ओरिसा हे स्वतंत्र प्रांत बनवावे. सिंध व ओरिसा हे स्वतंत्र प्रांत, स्वतंत्र प्रॉव्हिन्स बनवावे असं सायमन कमिशनच्या तरतुदीमध्ये होतं. त्यानंतर कायदे मंडळात प्रतिनिधित्वाची संख्या वाढवावी, हे महत्वाचं आहे. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काय असावे? रिप्रेझेंटेटिव्हची मेंबर्स म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत त्यांची काय संख्या वाढवावी. म्हणजे काय? कायदे मंडळात प्रतिनिधित्वाची संख्या वाढवावी असाही उल्लेख याच्यामध्ये सायमन कमिशन मध्ये होता. त्यानंतर काय? मतदारांची संख्या 10 ते 15% वाढवावी. मतदार संख्या म्हणजे काय? मतदारांना कमी प्रमाणात काय मतदान करण्याचा अधिकार आहे, त्याचंही प्रमाण वाढवावं. 10 ते 15% मतदारांची संख्या 10 ते 15% वाढवावी. त्यानंतर उच्च न्यायालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावेत. उच्च न्यायालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावेत. पूर्वी उच्च न्यायालय कोणाचे होते? तिथल्या इंग्लंड मधल्या प्रोव्हिन्सच्या अंडर यायची, म्हणून उच्च न्यायालय भारत सरकारच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असावेत अशी सायमन कमिशनने शिफारस केली. आणि याच्यामध्ये सांप्रदायिक मतदारसंघ पद्धत चालूच ठेवली. जशी शिखांना स्वतंत्र मतदारसंघ असेल किंवा मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ असेल, ही जी सांप्रदायिक आधारावर मतदारसंघ जे देण्याचा पहिला जनक कोण? लॉर्ड मेंटो, बरोबर ना. तसंच सांप्रदायिक मतदारसंघ पद्धती चालूच ठेवावी असं सायमन कमिशननं सांगितलं. ओके. तर बघा, त्यानंतर बघा मित्रांनो, नेहरू रिपोर्ट. आता तुम्हाला सायमन कमिशन कळालं असेल. सायमन कमिशनमध्ये नॉर्मली लक्षात ठेवा 8 नोव्हेंबर 1927 ला सायमन कमिशनची स्थापना झाली आणि सायमन कमिशन अहवाल कधी दिलाय? 27 मे 1930. 27 मे 1930 असं जर तुम्हाला कधी क्रम लावा विचारलं तर सायमन कमिशन कुठं? त्याच्यामध्ये लाहोर अधिवेशन मध्ये होईल. कसाही प्रश्न येऊ शकतो, कालाक्रमानुसार लावा असा प्रश्न येतो, आलेला आहे. तिथं चुकायला नको मित्रांनो. काय एवढा जोर देतोय? पागल आहे का मी? तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या चुकायला नको म्हणून पुन्हा पुन्हा भर देतोय. लक्षात. तर त्यानंतर बघा नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट 1928चा आहे नेहरू रिपोर्ट. नेहरू रिपोर्ट कधीचा आहे? 1928चा नेहरू रिपोर्ट आहे. नेहरू रिपोर्ट मित्रांनो दम लागतो रे. बघा, नेहरू रिपोर्ट 1928चा आहे. का स्थापन करण्यात आला? मी बघा मित्रांनो, हे सगळं जे घेतोय तुमचं राज्यसेवेच्या मेन्सच्या लेवलचं घेतोय. इथं एवढं केल्यानंतर तुम्ही कुठल्याही परीक्षेला सक्षमरित्या सामोरं जाताय हे मला 100% सांगायचं या ठिकाणी. अजिबात घाबरू नका. स्वतंत्र भारताचा इतिहास असेल, तुमचा विज्ञान असेल किंवा भूगोल असेल, सगळ्या गोष्टी मी तुमच्या डिटेलमध्येच घेतलेल्या आहेत. सायन्स असेल किंवा मग तुमचा जॉग्राफी असेल किंवा मग तुमचा पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जो घेतलेलं आहे ते सगळं उत्तम रीतीनंच घेतले आणि जे घेणार आहे, जे राहिलेला पोर्शन तो देखील पूर्ण करणारच आहे. कुठल्याही प्रकारची तुम्हाला अडचण अप्पा हातनोरेकडनं येणार नाही. लक्षात. बिंदास्त राहा. ओके. तर बघा, आणि मी खूप दूरदृष्टी ठेवून वागणारा माणूस आहे. लक्षात. त्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे माझ्याकडनं, तोटा अजिबात होणार नाही. ओके. तर बघा, का स्थापन करण्यात आलेले आहे? भारतीयांनी सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही म्हणून बहिष्कार घातला. आता नेहरू रिपोर्ट का स्थापन करण्यात आला? आता मग भारतीय काय करू लागले? अरे आमचं एकही मेंबर नाही राव सायमन कमिशन मध्ये म्हणून रडू लागले. काँग्रेस म्हणू लागले एकही सायमन कमिशन मध्ये आमचा मेंबर नाही. काय करायचं सायमन कमिशनचं? त्या खड्ड्यात घालायचं का त्या सायमन कमिशनला? मुस्लिम लीग म्हणू लागलं एकही भारतीय नाही, आमचा एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही. त्यांचं कुठे गेलं की ते मुस्लिम प्रतिनिधी म्हणू लागले. लिबरेशन पार्टी म्हणते आमचं नाही. काय त्यानंतर म्हणते हिंदू महासभा म्हणते आमचा नाही. मग काही एकही भारतीय नाही. मग ते भारतीयांसाठी कशा सुधारणा देऊ शकतील? त्यांना भारतीयाच्या सुधारणा कळतील का?
मग इतक्यात बर्कन हेड बर्कन हेड त्याचं हेड जे दिमाग आहे ते बदललं, डोकं फिरलं त्याचं. काय बोलताय रे तुम्ही, एकही भारतीय नाही का भारतीयाला कळतं नाही का? मग असं करा, बर्कन हेडनं आव्हान दिलं आणि तुम्ही घटना करून तयार करून दाखवा आणि ती घटना तुमच्या मधल्या प्रत्येक या ग्रुपला ती घटना मान्य राहिली पाहिजे. अशी घटना तुम्ही बी करून दाखवा, बघू वरनं. बर्कन हेडनं आव्हान दिलं, भारत मंत्री बर्कन हेडनं काय आव्हान दिलं की कशामुळे आव्हान दिलं की हे काय म्हणू लागले, काँग्रेसवाले असतील म्हणजे काँग्रेसवाले काय म्हणू लागले, एकही भारतीय या सायमन कमिशन मध्ये नाही. 7च्या 7 सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य आहेत, एकही भारतीय नाही. मग त्याच वेळेस तडेतोड उत्तर बर्कन हेडनं, भारत मंत्री बर्कन हेडनं दिलं. काय म्हणला की तुम्ही अशी घटना तयार करून दाखवा की ते सर्व पक्षांना मान्य असली पाहिजे. अशी घटना तयार करून दाखवा जी घटना सर्व पक्षांना मान्य असली पाहिजे. हे आव्हान काँग्रेसनं स्वीकारलं आणि ते आव्हान काँग्रेसनं स्वीकारलं आणि स्वीकारून जे तयार केलं ते नेहरू रिपोर्ट. आणि नेहरू रिपोर्ट म्हणजे भारतासाठी भारतीयांनी तयार केलेले जी घटना आहे ते घटनेचा पहिला प्रयत्न आहे. भारताने भारतीयांसाठी स्वतःसाठी तयार केलेल्या घटनेचा पहिला प्रयत्न कोणता? नेहरू रिपोर्ट 1928 ला. मग का स्थापन करण्यात आलंय? भारतीयांनी सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून बहिष्कार घातलाय. त्यावर भारत मंत्री बर्कन हेड म्हणाले की सर्व भारतीयांना मान्य होईल अशी घटना तयार करून दाखवा. हे आव्हान स्वीकारले, त्यालाच नेहरू रिपोर्ट तयार करण्यास म्हणजे नेहरू रिपोर्ट म्हणतात. नेहरू का तर मोतीलाल नेहरू यांच्या आदेशाखाली हे समिती उपसमिती स्थापन करून जे तयार करण्यात आले त्याला नेहरू म्हणून त्याला नेहरू रिपोर्ट असं म्हणतात. तयार करण्याचं आव्हान मात्र स्वीकारण्यात आले. मग नेहरू रिपोर्टसाठी 28 मे 1928 ला सर्वपक्षीय परिषदेची 3री बैठक भरली मुंबई या ठिकाणी आणि त्यात ठरलं भारतीयांची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली. याच याच्यामध्ये काय या सर्वपक्षीय परिषदेची 3री बैठक मुंबई या ठिकाणी भरली. या मुंबईच्या तिसऱ्या सर्वपक्षीय परिषदेची 3री बैठक मुंबईमध्ये भरली. कधी? 28 मे 1928 ला नेहरू रिपोर्टसाठी 3री सर्वपक्षीय परिषदेची 3री बैठक मुंबई या ठिकाणी भरली. या मुंबईच्या बैठकीत ठरलं की भारताची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती स्थापन करण्यात आली. विविध गटाचे नेते यामध्ये होते. का तर विविध गटाचे नेते नसले तर मग नेहरू रिपोर्टला प्रत्येकाने विरोध केले असते. म्हणून याचे अध्यक्ष या समितीचा मोतीलाल नेहरू रिपोर्ट मध्ये नेहरू समिती जी आहे त्याचे कोण कोण होते बघा. मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते उपसमितीचे. सुभाषचंद्र बोस काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून आलेले होते. बघा महत्वाचं आहे कोणत्या गटाचं प्रतिनिधित्व केलं. मंगल सिंग शिखांचं प्रतिनिधित्व केलं, शीख लीग जे आहे. तेज बहादूर सप्रू लिबरेशन फेडरेशन. पंडित जवाहरलाल नेहरू हे मात्र सचिव होते. मोतीलाल नेहरू इधर अध्यक्ष और पंडित नेहरू सचिव. काय होते या समितीचे सचिव कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर काय बघा मुस्लिम प्रतिनिधी, मुस्लिम लीग म्हणतोय का नाही, मुस्लिम प्रतिनिधी कोण होते? सर अली इमाम, शोएब कुरेशी आणि सर अली इमाम हे मुस्लिम प्रतिनिधी होते. आणि ब्राह्मणेतर चळवळीचे कोण होता तर तो होता GR प्रधान. हा ब्राह्मणेतर चळवळीचा होता. त्यानंतर हिंदू महासभेचे MS आने असतील, MR जयकर असतील, हे मात्र हिंदू महासभेचे होते. पुन्हा एकदा सांगतो का स्थापन करण्यात आले नेहरू रिपोर्ट? भारतीयांनी सायमन कमिशन मध्ये एकही भारतीय नाही म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकला होता. त्यावेळेस भारत मंत्री बर्कन हेडनं म्हणाले की सर्व भारतीयांना मान्य होईल अशी घटना तयार करून दाखवा. सर्व भारतीयांना मान्य होईल अशी घटना तुम्ही तरी तयार करून दाखवा रे, असं आव्हान बर्कन हेडनं काँग्रेसला दिलं. म्हणून काँग्रेसनं म्हणजे भारतीयांनी ते आव्हान स्वीकारलं. भारतीयांनी म्हणजे काँग्रेसनं आव्हान स्वीकारलं आणि नेहरू रिपोर्टसाठी म्हणजे नेहरू अहवाल म्हणजे हा तयार करण्यासाठी, हा कॉन्स्टिट्यूशन स्वतःची कॉन्स्टिट्यूशन तयार करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक 1ली, 2री, 3री बसवली. आणि 3ऱ्या बैठकीत ठरलं की नेहरूच्या अध्यक्षतेखाली सगळ्या गटांना आपण काय करू, प्रतिनिधी देऊ. तसं 3री बैठक मुंबई या ठिकाणी भरली. भारताची घटना तयार करण्यासाठी मोतीलाल नेहरू अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन करण्यात आली. विविध गटाचे नेते यांना सदस्यत्व देण्यात आलं. त्यात अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते, उपसमितीचे अध्यक्ष सचिव
पंडित जवाहरलाल नेहरू होते. सदस्य मात्र सुभाषचंद्र बोस काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत होते, मंगलसिंग शिखांचं प्रतिनिधित्व करत होते, तेज बहादूर सप्रू लिबरेशन फेडरेशनचं असेल किंवा मुस्लिम प्रतिनिधी सर अली इमाम असेल, शोएब कुरेशी असतील हे होते. आणि ब्राह्मणोत्तर चळवळीचे GS प्रधान असतील, हिंदू महासभेचे MS आने असतील किंवा MR जयकर असतील. जयकर आणि आने हे हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून आले होते. त्यानंतर बघा या समितीनं अलाहाबाद येथून काम सुरू केलं. कुठल्या? नेहरू समितीनं. नेहरू समितीनं मात्र काय अलाहाबाद येथून काम सुरू केलं. पण त्यांच्या या समितीमध्ये कामाच्याच मध्ये काय एक संभ्रम होता. मुस्लिमांच्या मागण्या व हिंदू महासभेच्या त्याला विरोध, यामुळे मात्र या समितीमध्ये संभ्रम होता किंवा हे मान्य होईल की नाही, सगळ्यांना मान्य होईल का नाही, कसं होईल आपलं काय नाही. जसं आपल्या परीक्षेबद्दल होते, मायला बक्कोळा अभ्यास झालाय माझा बापू, माझा लय अभ्यास झाला रे, पण मायला परीक्षेत काय होते की रे बाबा ते तर कोणी सांगू शकणार. पहिला येईल ते म्हणणार नाही मी पास होतो, तसाच. मग इथं संभ्रम काय होता, म्हणजे मुस्लिमांच्या ज्या मागण्या होत्या ते हिंदू सभेनं त्या मुस्लिमांच्या मागण्यांना विरोध करू लागली होती. म्हणून संभ्रम या समितीमध्ये होता. आणि अहवाल या समितीनं 30 ऑगस्ट 1928 अहवाल सादर केलाय. नेहरू रिपोर्ट कधी जाहीर केलाय? 30 ऑगस्ट 1928 अहवाल परीक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, 4थी सर्वपक्षीय बैठक भरली. अहवाल परीक्षणासाठी कुठं भरली? लखनौ या ठिकाणी 28 ऑगस्ट 1928 28 ऑगस्ट 1928 मग याच्यामध्ये नेहरू रिपोर्टमध्ये काय काय होतं बघा. नेहरू याच्यामध्ये तरतुदीमध्ये साम्राज्यातगत स्वराज्याची मागणी केली होती. करून करून पूर्ण स्वराज्य चित्र मागणी करावं. वसाहतीचं स्वराज्य मागितलं यांनी. काय मागितलं? वसाहतीचं स्वराज्य. मग साम्राज्यातर्गत स्वराज्य म्हणजे काय? राजा किंवा राणी, इंग्लंडची राजा किंवा राणी याच्या अंतर्गत वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह अशी रचना असेल. भारताचं काय? पण राजा आणि राणी यांच्या नियंत्रणाखाली भारतामध्ये हे काय असतील? स्वतंत्र असतील, पण कोणाच्या अंडर काम करतील? राजा आणि राणी. तसं स्वराज्य अंतर्गत साम्राज्य या कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड प्रमाणे भारतात साम्राज्यांतर्गत स्वराज्य असावं. कोणाप्रमाणे? याच्यावर प्रश्न विचारलाय. भारत म्हणजे काय? नेहरू रिपोर्टमध्ये कोणाप्रमाणे साम्राज्यांतर्गत स्वराज्य, वसाहतीचं स्वराज्य असावं अशी नेहरू रिपोर्टमध्ये तरतूद होती. तर नेहरू रिपोर्टमध्ये काय तरतूद होती? साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी करण्यात आली. नेहरू रिपोर्टमध्ये कोणाप्रमाणे? कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड प्रमाणे. कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड प्रमाणे काय असावी? साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी केली. म्हणजे काय? राजा आणि राणी आणि आपलं इकडं वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह याच्या मार्फत जे 7 वर्षासाठी काय 7 इयर वरिष्ठ सभागृह असेल, कनिष्ठ प्रकारचा कालावधी 5 इयर्स असेल. तेवढं काय महत्वच नाही बघा, लक्षात घ्या. आणि राजा आणि राणीच्या अंडर हे काम केलं जाईल. म्हणून ते काय सांब्राज्यांतर्गत, म्हणजे साम्राज्य कुणाचं? राणीचं साम्राज्य. साम्राज्यांतर्गत स्वराज्य म्हणजे आपलं आपण काही करा मोकळं, पण कुणाच्या अंडर काम आहे? राजा आणि राणीच्या. असंच कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये होतं. त्यांच्याप्रमाणेच आम्हाला साम्राज्यातर्गत स्वराज्य द्यावं अशी मागणी नेहरू रिपोर्टमधली पहिली मागणी होती. त्यानंतर दुसरी मागणी बघा, हिंदुस्थान हे संघराज्य असेल. काय असेल? संघराज्य. महत्वाचं आहे बघा, लक्षात घ्या. याच्या तरतुदी खूप महत्वाच्या आहेत नेहरू रिपोर्टच्या. काय सांगितलंय? हिंदुस्थान हे संघराज्य असेल, फेडरेशन असेल. काय असेल? फेडरेशन. युनियन ऑफ स्टेट सांगितलंय का? राज्याचा संघ असेल असं म्हणलंय का? नाही. हिंदुस्थान हे संघराज्य असेल. त्यानंतर घटक राज्याची रचना भाषिक आधारावर. अत्यंत महत्वाचं आहे. घटक राज्याची रचना कशी करावी? भाषिक आधारावर. ही काय नेहरू रिपोर्टमध्येच मागणी करण्यात आली. त्यानंतर अल्पसंख्याकांसाठी राखीव मतदारसंघ. स्वतंत्र सांगितलंय का? इथं नाही. स्वतंत्र नव्हे. काय सांगितलंय नेहरू रिपोर्टमध्ये? अल्पसंख्याकांसाठी, मुस्लिमांसाठी राखीव. याच्यावरूनच वादंग उडलं. मग नेहरू रिपोर्टला विरोध करण्याचं कारण काय? बॅरिस्टर जीनाचं की काय मुस्लिमांच्या वतीनं राखीवच्या जागी स्वतंत्र असावं अशी तरतूद केली आणि ती काँग्रेसने फेटाळली. म्हणून नेहरू रिपोर्टला त्यांनी फेटाळून टाकलं. चल असं. तर बघा, अल्पसंख्याकांसाठी काय राखीव जागा असाव्या अशी नेहरू रिपोर्टमध्ये तरतूद होती. शासन संस्था धर्मापासून पूर्ण मुक्त करण्यात आली. म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष. आणि मुस्लिमांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक हितसंबंधाचं संरक्षण केलं जाईल अशी तरतूद या कशामध्ये होती? अहवालात होती. कुठल्या कुठल्या? साम्राज्यांतर्गत स्वराज्य असेल. त्यानंतर काय? साम्राज्यांतर्गत स्वराज्य. घटक राज्यांना काय? भाषिक आधारावर त्यांची पुनर्रचना केली जाईल. भारत हे काय? फेडरेशन असेल.
काय बघा, तरतुदी लक्षात घ्या. पहिलं नेहरू रिपोर्टमध्ये काय काय तरतुदी होत्या? साम्राज्य स्वराज्य म्हणजे वसाहतीचं स्वराज्याची मागणी केली, तर संपूर्ण स्वराज्याची नाही. दुसरं बघा, दुसरं काय, हिंदुस्थानी काय असेल, संघराज्य असेल. त्यानंतर घटक राज्याची रचना भाषिक आधारावर केली जाईल. काय, घटक राज्याची स्थापना भाषिक आधारावर केली जाईल. आणि तिसरी, अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा. मी सांगितलं स्वतंत्र म्हणतोय का नाही, तर नेहरू रिपोर्टमध्ये काय होतं, राखीव जागा. त्यानंतर शासन संस्था धर्मापासून मुक्त म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष असेल. आणि मुस्लिमांच्या धार्मिक व सांस्कृतिक हितसंबंधाचं संरक्षण. आणि तिसरा, म्हणजे 7वा मुद्दा होता काय, मूलभूत हक्क. मूलभूत हक्काची यादीही याच्यामध्ये देण्यात आली. मूलभूत हक्काची यादीही या नेहरू रिपोर्टमध्ये दिली. कोणकोणती मूलभूत हक्क होती बघा, याच्यामध्ये मूलभूत हक्काची शिफारस करण्यात आली. त्यामध्ये महिलांचा समान हक्क, युनियन स्थापन करण्याचा हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, अल्पसंख्याकाच्या सामाजिक धार्मिक हितसंबंधाचं पूर्ण संरक्षण, या तरतुदी मात्र याच्यामध्ये करण्यात आल्या. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र न्यायव्यवस्था, हेही तरतूद याच्यामध्ये होती. स्वतंत्र न्यायव्यवस्था. कनिष्ठ सभागृहात 500 आणि सिनेटमध्ये 200 सदस्य. कनिष्ठ सभागृह जे सांगितले तुम्हाला, याला सिनेट असं नाव दिले त्यांनी. ओके, आणि 7 वर्ष आणि 5 वर्ष. ओके, तर अशा ह्या तरतुदी होत्या. मग या नेहरू अहवालाला प्रतिक्रिया काय? मुस्लिम लीगनं तर अहवाल फेटाळला डायरेक्ट. का? तर त्यांचं म्हणणं होतं की स्वतंत्र मतदारसंघाच्या राखीव मतदारसंघाच्या जागी स्वतंत्र मतदारसंघ असावं, असं बॅरिस्टर जिनानं मुस्लिम लीगच्या वतीनं मागणी केली. पण ते काँग्रेसनं फेटाळलं. म्हणून मुस्लिम लीगनं नेहरू रिपोर्ट फेटाळला. त्यानंतर शीख असतील, ख्रिश्चन असतील, अस्पृश्य असतील, यांनीही पूर्णतः काय, नेहरू रिपोर्ट स्वीकारला नाही. बघा, मुस्लिम काय, नेहरू रिपोर्टवर प्रतिक्रिया बघा. मुस्लिम लीगची प्रतिक्रिया 23 डिसेंबर 1928ला चर्चा करण्यासाठी भरल्या सर्वपक्षीय बैठकीत अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू. यात बॅरिस्टर जिनानं काय सांगितलं, यांनी मुस्लिम लीगच्या वतीनं राखीव मतदारसंघाच्या जागी काय, अल्पसंख्याकांसाठी राखीव मतदारसंघाच्या जागी स्वतंत्र मतदारसंघ असावेत, अशी मागणी बॅरिस्टर जिनानं केलं. पण काँग्रेसनं ती फेटाळली. म्हणून नेहरू रिपोर्ट त्यांनी फेटाळून टाकलाय. नेहरू रिपोर्ट फेटाळल्यानंतर मार्च 1929ला जिनांनी 14 मुद्दे मांडले. आणि नंतर यांच्या 14 मुद्द्यावरच ते शेवटपर्यंत अडीक होते. शेवटी ते पाकिस्तानच निर्माण केले. पण या 14 मुद्द्याला मात्र भाऊ हे सोडले नाही. जिना भाऊ यानं या 14 मुद्द्याला असा धरला, शेवटी पाकिस्तानच निर्माण केला. इथपर्यंत गप्प ऐकलं. नंतर तुझं तिकडं, माझं इकडं. मग हे काय, नंतर बिघडले तर बिघडलेच. मग 14 मुद्द्याशी संबंधित होते. मग 14 मुद्दे जिनाची कोणती होती? प्रांतिक स्वायत्ता यांनी मान्य केली. प्रांतिक स्वायत्ता असावी, संघराज्यीय घटना असावी, फेडरेशन असावं. आणि त्यानंतर शेषाधिकार प्रांताकडे असावेत. केंद्रीय कायदेमंडळात व प्रांतिक कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व असावं. जिनाचे मुद्दे हे, जिनाच्या 14 मुद्द्यात कशाचा समावेश आहे? प्रश्न विचारतात. मग काय देता? काय उत्तर? माती देता. येत नसेल तर, माहिती असेल तर द्याला. म्हणून माहिती ठेवा मित्रांनो. एवढा रागिष्ट मी काय, आलंच पाहिजे, पर्याय नाही. एकतर सरकारची धोरणं, आणि दुसरी गोष्ट, परीक्षा पुन्हा या कोरोनामुळे पुढे जाते. त्यामुळे त्या ठिकाणी आपली उत्तर आलीच पाहिजे. आपलं जे आहे, आपलं कर्तव्य काय, अभ्यास करणे. परीक्षा पद्धतीला तुम्ही थांबवू शकत नाही. हे जमणं आपलं महत्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकत नाही मित्रांनो. केलंच पाहिजे, झालं पाहिजे. लक्षात. तर बघा, काय 14 मुद्द्यात काय होतं? प्रांतिक स्वायत्ता असेल, संघराज्यीय घटना म्हणजे फेडरेशन असलं पाहिजे, केंद्रामध्ये काय फेडरेशन असलं पाहिजे, शेषाधिकार जे आहेत ती प्रांताकडे असली पाहिजेत, असं 14 मुद्दे त्यांनी मांडले. त्यानंतर केंद्रीय कायदेमंडळात आणि प्रांतिक कायदेमंडळात मुस्लिमांना 1/3 प्रतिनिधित्व असलं पाहिजे. 33% त्यांना स्वतंत्र जागा असल्या पाहिजे. त्यानंतर सिंध प्रांत बॉम्बे प्रांतापासून वेगळा करावा. बॉम्बे प्रांतापासून वेगळा करावा. सर्व समुदायांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य द्यावं. त्यानंतर मुस्लिमांचे धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषिक हक्काचे संरक्षण व्हावे. काय,
सर्व समुदायांना पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य द्यावं, धर्मनिरपेक्षता. त्यानंतर मुस्लिमांचे धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, भाषिक हक्काचं संरक्षण व्हावं. त्यानंतर प्रौढ मतदान पद्धत लागू होईल व मुस्लिम बहुल प्रांतात स्वतंत्र मतदारसंघ असावं. काय मुस्लिम बहुल प्रांतात म्हणजे मुस्लिम जिथं जास्त आहेत, म्हणजे 50% पेक्षा जास्त मुस्लिम आहेत त्या ठिकाणी काय असावं, स्वतंत्र मतदारसंघ असावा. यांचं तर मागणीच होती स्वतंत्र मतदारसंघाची. प्रौढ मतदान पद्धत लागू होईल, 18 वर्षापेक्षा मोठा त्याला मतदानाचा अधिकार. प्रौढ मतदान पद्धत लागू होईल आणि व मुस्लिम बहुल प्रांतात स्वतंत्र मतदारसंघ असावे. हे जिनाचे 14 मुद्द्यामधले पॉइंट आहेत, मी नाही सांगत. ओके. त्यानंतर बघा, वायव्य सरहद प्रांत व बलुचिस्तान मध्ये घटनात्मक सुधारणा करण्यात याव्या. काय वायव्य सरहद प्रांत असेल, बलुचिस्तान मध्ये घटनात्मक सुधारणा करण्यात याव्यात. त्यानंतर सेवा व स्वयंशासित यंत्रणामध्ये मुस्लिमांना पर्याप्त प्रतिनिधित्व द्यावं. जे सर्व्हिसेस आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस असतील किंवा सेवा असतील, काय सेवा असतील किंवा स्वयंशासित यंत्रणामध्ये मुस्लिमांना पर्याप्त प्रतिनिधित्व द्यावं. गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल, याच्यामध्ये यंत्रणामध्ये मुस्लिमांना पर्याप्त प्रतिनिधित्व द्यावं अशी एक मागणी केली. आणि सर्व कायदे मंडळामध्ये व निर्वाचित बॉडीमध्ये मुस्लिमांसाठी पर्याप्त प्रतिनिधित्व असावं. मग ते काय म्युन्सिपालिटीज असतील, कुठं बी असेल तर आम्हाला काय सर्व कायदे मंडळामध्ये व निर्वाचित बॉडीमध्ये, निर्वाचित म्हणजे इलेक्टेड बॉडीमध्ये मुस्लिमांसाठी पर्याप्त प्रतिनिधित्व द्यावं अशी 14 मुद्दे कुणी मांडले, जिनाने मांडलेत. बघा आता काँग्रेसची प्रतिक्रिया काय. नेहरू अहवाल डिसेंबर 1928 मध्ये कलकत्ता या ठिकाणी अधिवेशन भरलं. हे पण अधिवेशन डिसेंबरला तिथंच भरलंय, कलकत्ता अधिवेशन. मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते आणि त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह निर्माण झाले या गोष्टीवरून. याच्या नेहरू रिपोर्ट मधल्या पहिल्या याच्यावरून साम्राज्यातंर्गत स्वराज्याची मागणी. याच्यावरून जे यंगेस्ट मेंबर्स होते, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सत्यमूर्ती, हे यंगेस्ट होते आणि यांना वाटत होतं काय रे साम्राज्यातंर्गत स्वराज्य मानतात, ए म्हाताऱ्या, साम्राज्य स्वराज्य मागतोय, संपूर्ण स्वराज्य पाहिजे, साम्राज्य स्वराज्य नको, अजून त्यांचं लडकरण नको, तर काय पाहिजे आपल्याला, पूर्ण स्वराज्याची मागणी करा, असं ही तरुण वर्ग मागत होतं. पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सत्यमूर्ती यांना पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत होते आणि मोतीलाल नेहरू, गांधीजी यांना साम्राज्य स्वराज्याची मागणी करत होते. मग दोघांमधून एक पर्याय निघाला की 2 वर्षाचा कालावधी देऊ आपण ब्रिटिशांना. 2 वर्षात त्यांनी जर साम्राज्य स्वराज्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही म्हणाल तसं पूर्ण स्वातंत्र्याची मागणी. असं कोण म्हणाल, मोतीलाल नेहरू, गांधीजी. तरी हे ऐकत नाहीत. यंग पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, सत्यमूर्ती म्हणले की नाही. मग शेवटी यांनी म्हणले आम्ही 1 वर्ष देऊ, तुम्ही 2 वर्ष म्हणताय ना, 1 वर्ष देऊ. बघा तुम्ही देतच नाहीत, ते साम्राज्य स्वराज्यही देत नाहीत 1 वर्षात. मग 1 वर्ष शेवटी समझोता झाला आणि 1 वर्ष वाढ बघू किती, 1 वर्षात साम्राज्यातंर्गत स्वराज्य तरी त्यांनी दिलं पाहिजे ब्रिटिशांनी. या दोघांमध्ये समझोता झाला आणि 1 वर्षाचा टाइम दिला आणि 1 वर्ष निघून गेला तरी ते काय साम्राज्यातंर्गत स्वराज्य दिलं नाहीत. म्हणून यांचा मुद्दा इथं आला. हे महत्वाचं आहे. बघा मी जे सांगतोय ते अत्यंत क्लिअर करतोय तुम्हाला. कसले तर बघा, हे मोतीलाल नेहरू, गांधीजीचं म्हणणं होतं साम्राज्यातंर्गत स्वराज्याची मागणी. पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, सत्यमूर्ती ही यंगेस्ट उमेदवार होते, यांना पूर्ण स्वातंत्र्याची मागणी, हा यांचा मुद्दा होता. मग काय ठरलं की यांच्या साम्राज्यातंर्गत स्वराज्याचं मोतीलाल नेहरू, गांधीजी वडिलांसारखे यांना मात्र यांचं ऐकावं लागत होतं. म्हणून यांनी काय म्हणले, 2 वर्षाचा कालावधी देऊ की काय साम्राज्यातंर्गत स्वराज्याच्या मागणीसाठी 2 वर्षाचा किमान कालावधी देऊ. मग 2 वर्ष काय साम्राज्यातंर्गत स्वराज्याच्या मागणीसाठी काय करू आपण, 2 वर्ष इंग्रजांना कालावधी देऊ. 2 वर्षात जर समजा साम्राज्यातंर्गत स्वराज्याची जर मंजुरी नाही झाली, 2 वर्षात किती, 2 वर्षामध्ये साम्राज्यातंर्गत स्वराज्य जर ब्रिटिशांनी नाही दिलं तर आपण सविनय कायदेभंग सुरू करू. पण 2 वर्ष थांबू, तोपर्यंत आपण पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करू. पंडित नेहरू ऐकतच नव्हते. सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू यंगेस्ट उमेदवार, त्यांना संपूर्ण स्वातंत्र्यच पाहिजे होतं. मग 2 वर्ष काय आम्ही थांबू शकत नाही म्हणले ते. एवढं काय थांबत नाही आम्ही. साम्राज्यातंर्गत स्वराज्याची मागणी करत होते. 2 वर्षाचा टाइम, पण शेवटी समझोता झाला आणि 1 वर्ष टाइम देऊ की 1 वर्षात जर ब्रिटिशांनी साम्राज्यातंर्गत स्वराज्य नाही दिलं तर आम्ही काय करू, सविनय कायदेभंग करू आणि नंतर आमची मागणी काय असेल, पूर्ण स्वातंत्र्याची मागणीच असेल. मग 1 वर्ष उलटून गेला.
पण 28 पासून 29 आलं, पण काय मिळालं नाही, साम्राज्याअंतर्गत स्वराज्यही साधं मिळालं नाही. मग त्यामुळं शेवटी 31 डिसेंबर म्हणजे 29 डिसेंबर 1929 ला लाहोर या ठिकाणी रावी नदीच्या काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच का अध्यक्ष बनवण्यात आलं, तर बघा का, तर महात्मा गांधीनं जवळजवळ प्रांतिक 18 प्रांतिक कमिट्यापैकी टोटल कमिट्या किती होती काँग्रेसच्या, 18 प्रांतिक कमिट्या होत्या. 18 प्रांतिक कमिट्यापैकी 15 कमिट्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूला विरोध केला. का, अहो तुम्हाला विरोध करू लागला, हा 2 वर्षाचा कालावधी देत नव्हता, मग कशाला. पण पंडित जवाहरलाल नेहरू मात्र गांधीजीचे काय अत्यंत निकटवर्ती होते, म्हणून गांधीजीनं एवढा 15 कमिट्यांचा विरोध असताना देखील पंडित जवाहरलाल नेहरूला या लाहोर स्पेशल लाहोर हे विशेष अधिवेशनामध्ये काय रावी नदी काठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भरलं. या अधिवेशनामध्ये कोणकोणती ठराव मांडलेत बघा, अत्यंत महत्वाचं अधिवेशन आहे. रावी नदी काठी भरलेलं अधिवेशन लाहोर या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूच्या अध्यक्षतेखाली 4 ठराव मांडण्यात आले. पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला. यापुढे आमची मागणी, काँग्रेसची मागणी काय असेल, तर पूर्ण स्वराज्य असेल, साम्राज्याअंतर्गत स्वराज्य नाही, संपूर्ण स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्य ही मात्र काँग्रेसची मागणी असेल. त्यानंतर दुसरं आरटीसीज वर बहिष्कार टाकण्यात आला. जे राऊंड टेबल कॉन्फरन्स कशाद्वारे भरणार होते बघा, सायमन कमिशन मध्ये सांगितलं होतं, आरटीसीज जाहीर केलं होतं. आरटीसीज म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स, गोलमेज परिषद, आपल्या मराठीमध्ये गोंडस शब्द, राऊंड टेबल कॉन्फरन्स याच्यावर बहिष्कार. त्यानंतर तिसरा ठराव होता, काँग्रेस वर्किंग कमिटीला सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची परवानगी दिली. याच अधिवेशनात, लाहोरच्या अधिवेशनामध्ये. हे अधिवेशन खूप प्रसिद्ध होतं, लक्षात ठेवा. आणि याच अधिवेशनामध्ये 30 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. 30 जानेवारी 1930 हा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा काय करण्यात आलं, ठरवण्यात आलं. 30 जानेवारी 1930 काय असलं पाहिजे, पहिला स्वातंत्र्य दिवस. शेवटच्या दिवशी 31 डिसेंबर 1929 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रावी नदीच्या तीरावर तिरंगा झेंडा फडकविला. शेवटच्या दिवशी कधी 31 डिसेंबर 1929 म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर जो ठरवला होता ठरावामध्ये 30 जानेवारी 1930, तिथून पुढं प्रत्येक वर्षी 26 जानेवारी 1930 हा काय स्वतंत्र दिन म्हणून साजरा करू लागले. याचीच आठवण म्हणून, हे साध्य झालं नाही म्हणून 26 जानेवारी 1950 हा गणराज्य दिन म्हणून, या दिवसाची आठवण म्हणून साजरा केला जातो आजही. हे लक्षात घ्या मित्रांनो. या अधिवेशन झालं, या अधिवेशनात ठरलं पूर्ण स्वराज्याचा ठराव, आरटीसीवर बहिष्कार. आणि आरटीसीवर बहिष्कार म्हणजे काय, राऊंड टेबल कॉन्फरन्सला जायचं नाही काँग्रेसच्या, म्हणूनच पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्सला एकही काँग्रेस सदस्य हजर नव्हता. मग काँग्रेस वर्किंग कमिटीला सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची परवानगी दिली. मग आता आपण काय बघू, दुसऱ्या लेक्चरमध्ये सविनय कायदेभंग करू, आपणही सविनय कायदेभंग करू. या पुढच्या लेक्चरमध्ये तुमचा सविनय कायदेभंग होईल. नमस्कार मित्रांनो.